शीतल स्टिचिंग वर्ल्डमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण प्रिन्स कट ब्लाउजचं कटिंग कसं करायचं हे बघणार आहोत। आज आपण हे पेपर आणि अस्तर कटिंग करणार आहोत आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टिचिंग कसं करायचं हे दाखवणार आहे। तर ब्लाउजची मापं काय आहे ती बघून घेऊया आधी आपण। इथे मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही ब्लाउजची मापं घ्या आणि ती एका पेपरवर लिहून घ्या। इथे पूर्ण उंची 15.5 आहे, शोल्डर सुद्धा 15.5 आहे, छाती घेर 40 इंच आहे आणि कमर घेर 36 इंच आहे। शोल्डर टू एपेक्स 11.5 इंच आहे, एपेक्स टू एपेक्स 8 इंच आहे, फ्रंट नेक 6 आहे, बॅक नेक 9.5 आहे आणि रेडी शोल्डर पट्टी 2.5, बाही लांबी 10 आणि बाही घेर 13 इंच आहे। तर ही आपली संपूर्ण मापे आहेत। तर आता आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे, शोल्डर किती मायनस करायचं हे बघायचं आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला आधी काय करायचं आहे, आपला बॅक नेक कोणता आहे तो बघायचा आहे। इथे मी राऊंड घेतलेला आहे म्हणजे गोल गळा। नेक डीप किती आहे, मागच्या गळ्याची उंची किती आहे ती घ्यायची आहे, इथे 9.5 आहे आणि शोल्डर पट्टी इथे मी 2.5 इंचाची ठेवणार आहे। फ्रंटचं सुद्धा आपल्याला जो गळ्याचा शेप हवा आहे तो घ्यायचा आहे, नेक डीप किती हवा आहे ते घ्यायचं आहे आणि शोल्डर पट्टी जेवढी हवी आहे तेवढी घ्यायची आहे। तर हे असं एका पेजवर लिहून घ्यायचं आहे। नंतर मी जो हा चार्ट दाखवत आहे तो बघायचा आहे। तर इथे बघायचं आहे माझा नेक कोणता आहे, राऊंड आहे आणि नेक डीप आपले किती आहेत ते बघायचे आहेत। तर त्यानुसार बघा मी इथे सर्कल केलेले आहेत। फ्रंटचा नेक माझा 6 इंच आहे आणि बॅकचा 9.5 इंच आहे। त्यानुसार मी बघा हे रेडमध्ये राऊंड केलेले आहेत। तर इथे फ्रंटसाठी 1.5 इंच मायनस करायचं आणि बॅकसाठी 3 इंच मायनस करायचे आहेत। आता आपल्याला तो शोल्डर कसा मायनस करायचा ते बघायचं आहे। जर आता मी जो चार्ट दाखवला त्यानुसार माझा बॅकचा नेक डीप आणि शोल्डर पट्टी हे सगळं चेक केल्यानंतरनं बॅकमध्ये मला 3 इंच मायनस करायचे आहेत। तर मी इथे लिहून घेते आधी, मला इथे 3 इंच मायनस करायचे आहेत आणि आपल्या फ्रंटच्या नेकनुसार आपल्याला इथे 1.5 इंच मायनस करायचं आहे। तर इथे मी 1.5 इंच लिहून घेत आहे आणि आपला आता शोल्डर किती आहे बघायचा। इथे 15.5 आहे माझा शोल्डर, इथे 15.5 लिहिते मी असं, -3 इंच करायचे आहेत। मग ते किती राहतात, 12.5 इंच। ते तुम्ही कॅल्सीवर तुम्ही मायनस करू शकता किंवा टेपवरती सुद्धा 3 इंच मायनस करू शकता तुम्ही आणि बघू शकता। फ्रंटला सुद्धा तसंच करायचं आहे। शोल्डर इथे 15.5 आहे, तो मायनस आपल्याला 1.5 इंच करायचा आहे। मग किती येतो आपला शोल्डर, इथे 14 इंच येईल आपला शोल्डर। 15.5 मधून 1.5 इंच मायनस केल्यावर 14 येतं। बॅकसाठी 12.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे आणि फ्रंटसाठी 14 इंच घ्यायचं आहे। सगळ्यात आधी आपल्याला हे असं शोल्डरचं माप काढून घ्यायचं आहे आणि मी इथे आता बॅकचं अस्तरवरती कटिंग करत आहे। हे बॅकचं अस्तरवरती आधी आपण व्यवस्थित मार्किंग करून घेणार आहोत आणि ते नंतरनं आपल्याला फ्रंटचं मार्किंग झाल्यानंतरनं कटिंग करायचं आहे। अस्तरला अगोदर व्यवस्थित इस्त्री करून घ्यायची म्हणजे आपलं कपडा खालीवरती होणार नाही। अशी त्रिकोण पट्टी नसेल तुमच्याकडे तर नक्की घ्या, यामुळे स्ट्रेट लाईन मारायला आपल्याला खूप व्यवस्थित येते। इथे ही अशी एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे। ह्याच्यानंतरनं आपल्याला उंची घ्यायची आहे। मी जसं अगोदर सांगितलेलं आहे, इथे मी फ्रंटची उंची घेतलेली आहे। फ्रंटची उंची मला 15.5 हवी आहे। बॅकची उंची आपली कशी कमी होणार ती तुम्हाला मी पुढे सांगत जाईन। व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर इथे फ्रंटची उंची 15.5 आहे, तीच मी इथे घेतलेली आहे। ही 15.5 मध्ये 1 इंच ॲड केलं, 16.5च्या इथे मार्किंग केलं आणि सरळ लाईन आखून घेतलेली आहे। ह्याच्यानंतर आपला मेन शोल्डर किती आहे, 15.5 इंच आहे ना, तो आपल्याला तेवढाच घ्यायचा आहे। 15.5 किती कुठे आहे ते बघायचं, त्याचे 2 भाग करायचे। मग इथे 7.25 इंच येईल आपलं, 7.75 येईल। तर ते बरोबर 2 भाग करून असं मार्किंग करायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतरनं 1 इंच आपल्याला डाऊन जायचं आहे। 1 इंच सगळ्या मापासाठी 1 इंच आपल्याला इथे डाऊन जायचं आहे आणि नंतरनं आपल्याला इथे गळ्याच्या बाजूला गळा रुंदी 2.5 इंच घ्यायचं आहे। सगळ्या मापासाठी ही एवढी प्रोसेस सेम करायची आहे आपल्याला। शोल्डरच्या निम्मे 1 इंच डाऊन आणि गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे। आत्ता आपल्याला आर्म होलचं मार्किंग करायचं आहे। तर इथे आपले दोन्हीही डीप नेक आहे, बॅक आणि फ्रंट। तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे,
चेस्ट डिवायडेड 6 प्लस हाफ इंच. तर इथे 40 डिवायडेड 6 प्लस अर्धा इंच केल्यानंतरनं 7.16 येतं. म्हणजे 7च्या पुढे एक लाईन घ्यायची आहे आपल्याला. तर मी इथे 7.1 वरती एक लाईन मार्क करून चेस्ट लाईन आखून घेत आहे. याच्यानंतरनं आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे. हा डीप नेक असल्यामुळे इथे लुझिंग घ्यायचं नाही. चेस्ट डिवायडेड 4 करायचं आहे. तर इथे माझं 10 इंच येत आहे आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतली आहे. आता वेस्टचं सुद्धा असंच मार्क करायचं आहे. कमर घेऱ्याचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. इथे माझं 9 इंच येतो. त्याच्यामध्ये अर्धा इंच मी टक्ससाठी घेत आहे. तुम्ही 1 इंचसुद्धा घेऊ शकता. आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. आणि आता ह्या दोन्हीही मार्किंग आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत. शिलाईच्या इथे आपल्याला 2 इंच ठेवायचं आहे. तुम्ही 1.5 इंचसुद्धा ठेवू शकता. हे एवढं आपल्याला कोणत्याही मापाचं ब्लाऊज असू दे, हे आपल्याला एवढं करायचं आहे. शोल्डर आणि चेस्ट आणि वेस्ट हे सगळ्यासाठी सेम आहे आपल्याला. आत्ता आपल्याला शोल्डर मायनस करायचा आहे. तर जसा मी पहिल्यांदा सांगितलेलं आहे चार्टनुसार किती शोल्डर घ्यायचा, कसा मायनस करायचा. तर आता आपण इथे बॅकचा शोल्डर घेत आहोत. तर आपण बॅकचा शोल्डर 3 इंच मायनस केला तर तो किती आला आपला 12.5 इंच आला. तर 12.5चे आपल्याला 2 भाग करायचे आहेत. तर ते किती येतात हे बघा. हे असं टेप घ्यायचा, 12.5 कुठे येते ते बघायचं आणि तिथे अशी ही पट्टी आपली फोल्ड करायची. म्हणजे आपलं इथे 6.25 इंच येईल 12.5चे 2 भाग केल्यानंतरनं. हे असं आपल्याला व्यवस्थित फोल्ड करायचं आहे. म्हणजे आपल्याला कॅल्सीची सुद्धा गरज नाही आहे. आणि मग हे असं ठेवायचं आहे. शोल्डरची लाईन जिथे आखलेली तिथे आणि तिथे मार्क करायचं आहे. आता हे जितकं आपलं मार्किंग आहे तर हे किती आलं आहे माझं 6.25 इंच आलं आहे. सेम तेवढंच आपल्याला चेस्ट लाईनवरती पण घ्यायचं आहे, मार्क करायचे आणि हे दोन्हीही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. हे आपलं मेन शोल्डरचं मार्किंग झालेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला आर्महोलचं मार्किंग करायचं आहे. तर हा जो पॉईंट आहे इथे जी क्रॉस लाईन दिसते, ही क्रॉस लाईन इथे आपल्याला हे बघा हे असं व्यवस्थित ठेवायचं आहे आणि चेस्ट लाईन त्याचे सेंटर घ्यायचं आहे आपल्याला. असं हे फोल्ड करायचं, सेंटरच्या इथे एक मार्किंग करायचं आहे आणि त्या मार्किंगपासून आतल्या बाजूला 1/2 इंच आणि बाहेरच्या बाजूला 1/2 इंच 0.25 तिथे मार्क करायचं आहे. इथे आपल्याला दोन्हीही बॅक आणि फ्रंटचा आर्महोल मार्क करायचा आहे. आधी आपल्याला फ्रंटचा आर्महोल मार्क करायचा म्हणजे बॅकचा आर्महोल व्यवस्थित शेपमध्ये येतो. याच्यानंतर आपल्याला आर्महोल क्रॉस 1 इंच घ्यायचा आहे. आता प्रत्येक साईजनुसार किती घ्यायचं इथे मी दाखवलं आहे त्याप्रमाणे घ्यायचं आणि आपल्याला फ्रंट आर्महोलचं मार्क करून घ्यायचं आहे. असं राऊंडमध्ये शेप व्यवस्थित द्यायचा आहे. आता बॅकचा सुद्धा सेम असाच द्यायचा आहे आपल्याला. इथे फक्त आपल्याला क्रॉस लाईन आखायची आहे, पण अगोदर फ्रंटचा द्यायचा आणि मग बॅकचा द्यायचा म्हणजे तो बरोबर परफेक्ट येतो. असा बॅक आर्महोलचा आपल्याला व्यवस्थित शेप द्यायचा आहे. याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता हे जे इथे अंतर दिसते हे क्रॉस लाईन आणि स्ट्रेट लाईन आहे आपल्याला हे किती आहे ते बघायचं. इथे माझं अर्धा इंच आणि वरती एक लाईन येत आहे. बरोबर तेवढंच इथेही घ्यायचं आहे आपल्याला आणि ती ही अशी स्ट्रेट लाईन यायला पाहिजे अशी आखून घ्यायची आहे. ते जेवढं अंतर आहे तेवढंच इथे घ्यायचं आणि ही अशी स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. आता आपला नेक बघायचा आहे. नेक आपला जर चेस्ट लाईनच्या खाली आला, आता इथे 9.5 इंच आहे म्हणजे माझा चेस्ट लाईनच्या खालीच येणार आहे. तर आपल्याला आणखीन वरच्या इथे जी स्ट्रेट लाईन आता आपण आखली तिथून अर्धा इंच खाली घ्यायचं आहे, डाऊन घ्यायचं आहे म्हणजे अर्धा इंच कमी करायचं आहे. त्यामुळे शोल्डरमध्ये आपल्या चुन्या येतात त्या येत नाहीत आणि तिथे ही अशी स्ट्रेट लाईन आखायची आहे. जर चेस्ट लाईनच्या खाली नेक येत असेल तर वरतून अर्धा इंच कमी करायचं आहे. जर चेस्ट लाईनच्या वरती असेल तर आहे तेवढंच अंतर आपल्याला ठेवायचं आहे, जे स्ट्रेट लाईन आखून घेतलेली तेवढंच. तर इथे बघा आता आर्महोल आपला 7 इंच राहिलेला आहे. जसं आपण नॉर्मल तुम्ही रेग्युलर शिवत असाल तिथे आर्महोल जेवढा घेता तेवढाच इथेही राहिलेला आहे बघा.
आता हा वरचा भाग सगळा आपला कटिंगमध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. इथे रेडी शोल्डर 2.5 इंच आहे, तर इकडे अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आणि गळ्याच्या साईडला अर्धा इंच म्हणजे 1 इंच. 2.5 मध्ये 1 इंच ॲड केलं, 3.5च्या इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि जी आपली शोल्डरची फायनल कटिंगची लाईन आहे तिथून आपल्याला बॅक नेकचं उंची घ्यायची आहे 9.5. इथे मी 9.5 घेतलेली आहे, मला 9.5 हवी आहे म्हणून. तिथे स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे आणि तुम्हाला जितकाही ब्रॉड नेक करायचा आहे तुम्ही तेवढा करू शकता. अजिबात शोल्डर उतरणार नाही आणि नॉट लावण्याची सुद्धा गरज लागणार नाही आहे. तर इथे मी 3 इंच घेत आहे आणि ही अशी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे. आता हे बॅकचं आपलं सगळं मार्किंग झालेलं आहे. तर इथे बघा हे किती आपलं कमी झालं बघा. इथे माझं जवळजवळ 1 ते 1.25 इंच कमी झालेलं आहे. तर ही आपली फायनल लाईन आहे. इथे बघा आता 15.5 इंच राहिलेली आहे. आणखीन आपल्याला ह्याच्यामध्ये कमी होणार आहे बॅकची उंची. ज्यावेळेला आपण फ्रंटचा भाग कटिंग करू त्यावेळेला मी तुम्हाला दाखवेन. आता इथे टक्स घ्यायचा आहे. इथून इथे सेंटर घ्यायचा आहे. सेंटरपासून आपल्याला वरती 4 ते 5 इंच घेऊ शकता तुम्ही आवडीनुसार. ही स्ट्रेट लाईन आखून 4 ते 5 इंच घ्यायचं आहे आणि मी अर्धा इंच सोडलेलं, त्यामुळे इथे 1/2 इंच आणि इथे 1/2 इंच दोन्ही साईडला आणि ते असं जोडून घ्यायचे आहेत दोन्ही पॉईंट. हा वरचा जो भाग आहे तो सगळा आपला कटिंगमध्ये जाणार आहे. ह्या अशा पद्धतीने तुम्ही जर मार्किंग केलं तर आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार आहे आणि इथे साईडला सुद्धा चुन्या येणार नाही आहेत आपल्या. आता हे बॅकचं सगळं मार्किंग झालेलं आहे, पण आता हे आपल्याला कटिंग नाही करायचं आहे. हे आता आपल्याला साईडला ठेवायचं आहे. ज्यावेळेला फ्रंटचं मार्किंग करू त्याच्यानंतर ना आपल्याला बॅकचं कटिंग करायचं आहे. तर फ्रंटसाठी मी असा पेपर घेतलेला आहे. फ्रंटचं मार्किंग कधीही पेपरवरतीच करून घ्या, म्हणजे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा ठेवावं लागतं, ते ॲडजस्ट करता येतं कपड्यावरती. एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे. याच्यानंतर आपण जसं बॅकला शोल्डर घेतलेला अगोदर रेडी शोल्डर आपला 15.5 आहे, त्याचे 2 भाग केलेले. हे असे 2 भाग केले होते बॅकला, सेम तसंच फ्रंटला करायचं आहे. मग इथे माझं 7.25 इंच येतं. 15.5चे 2 भाग केल्यानंतर 7.25 येतं, तिथे मार्किंग करायचं आहे. 1 इंच डाऊन जायचं आहे. गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे. हे बेसिक आपल्याला सगळ्या मापासाठी करायचं असतं, तसं करून घ्यायचं आहे. नंतर जसं आर्म होलचं मार्किंग केलं फ्रंटला तेवढंच इथे घ्यायचं आहे. तर बॅकसाठी 7.1 म्हणजे 7च्या पुढे एक लाईन आली होती, तर इथे सुद्धा तिथेच मार्किंग करायचं आहे. ती चेस्ट लाईन आपल्याला स्ट्रेट आखून घ्यायची आहे. ही लाईन व्यवस्थित सरळ येईल असं बघायचं, त्यासाठी ही त्रिकोण स्केल असते ती यूज करा. ह्याच्यानंतर चेस्टचं मार्किंग डीप नेक आहे, त्यामुळे आपल्याला लुझिंग नाही घ्यायचं आहे. जेवढा चेस्ट आहे त्याचा 4th पार्ट घ्यायचा आहे. इथे माझं 10 इंच येतं, तर हे असं व्यवस्थित टेप ठेवायचं आहे. 10च्या इथे मार्किंग करायचं आहे आणि पुढे आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. आता फ्रंटचा शोल्डर आपण किती मायनस केला होता तो बघायचा आहे. बॅकचा आणि फ्रंटचा शोल्डर वेगळा वेगळा येतो मायनस केल्यानंतरनं, पण त्याचा आपल्याला कुठेही काही फरक पडत नाही. तर इथे 15.5 मधून 1.5 इंच मायनस केल्यानंतरनं 14 येतं. 14चे 2 भाग केल्यानंतरनं 7 इंच येतं. तर इथे 7च्या इथे आपल्याला व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आहे आणि जे इथे अंतर घेतलं तेच आपल्याला खालच्या साईडला घ्यायचं आहे 7 इंच. तिथे एक असं मार्क करायचं आणि ती स्ट्रेट लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे. आर्महोलचं मार्किंग करताना बॅकला केलेलं तसंच करायचं आहे. इथून इथे याचा सेंटर घ्यायचा आहे, तिथे एक मार्क करायचं. आता आपल्याला फक्त फ्रंटचंच करायचं आहे, त्यामुळे आतल्या बाजूला 1/2 इंच घ्यायचं आहे.
ही शोल्डरपासून ही जे मार्क केलं आहे तिथे अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे. इथून 1 इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला फ्रंट आर्महोलचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता हे फ्रंट आर्महोल मार्किंग झाल्यानंतर बॅकला जशी आपण शोल्डरच्या इथे स्ट्रेट लाईन घेतलेली ती तशी घ्यायची आहे. हे किती अंतर आहे ते बघायचं आहे. इथे माझं 1.25 इंच येत आहे, तर इथे पण तेवढंच घ्यायचं आहे. ती सरळ लाईन आखायची आहे. जर तुम्हाला ती समजत नसेल तर ही अशी त्रिकोण स्केल घेऊन अशी व्यवस्थित स्ट्रेटमध्ये ठेवायची आहे आणि ती सरळ लाईन आखून घ्यायची आहे. आता इथेही आपल्याला फ्रंट नेक चेक करून घ्यायचा आहे. चेस्ट लाईनच्या वरती येतो का खालती येतो. जर चेस्ट लाईनच्या खालती येत असेल नेक तर वरतून आपल्याला 1/2 इंच कमी करायचं आहे. बॅकला अर्धा केलं तर इथे 1/2 इंच कमी करायचं आहे. तर इथे बघा, इथे माझं चेस्ट लाईनच्या वरतीच येत आहे, त्यामुळे मी काहीही कमी करत नाही. जी स्ट्रेट लाईन आखली ती तेवढीच ठेवायची आहे. आणि इथून आपल्याला असा कोना येतो साईडला, तो येऊ नये म्हणून इथे असं 2 लाईन अशा टेपच्या घ्यायच्या. तिथे एक मार्क करायचं, म्हणजे 1/2 इंचाला थोडंसं कमी, आणि ते असं क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे. शोल्डर पट्टी आपल्याला जेवढी हवी आहे त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं. इथे मी 3.5च्या इथे मार्क करत आहे. फ्रंट नेक माझा इथे 6 इंच आहे. तो असा शोल्डरची मार्किंग आणि हे असं नेकचं मार्किंग चौकोनी बॉक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि गळ्याचा आकार द्यायचा आहे. इथे मी गोल गळ्याचा आकार देत आहे. आता हे मार्किंग जे केलेलं आहे ते डीप नेकनुसार आहे, त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आर्महोलला आपल्याला इथे त्याचा डॉट द्यायचा आहे. तो कसा द्यायचा मी पुढे सांगते तुम्हाला. त्याच्या आधी आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे. आता इथे आपण उंचीचं मार्किंग केलं नव्हतं, तर ही जी स्ट्रेट लाईन आहे ती फायनल कटिंगची लाईन आहे. तर फ्रंट 15.5 उंची आहे, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 16.5च्या इथे मार्क करून सरळ लाईन आखून घेत आहे. याच्यानंतर आपल्याला टक्स पॉईंट म्हणजे शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट घ्यायचा आहे. तर इथे माझं 11.5 इंच आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे 12च्या इथे मार्किंग करायचं आहे. ॲपेक्स टू ॲपेक्स 8 इंच येतं, 40 छातीनुसार 8 इंच येतं. त्याचे 2 भाग करायचे, म्हणजे 4च्या इथे एक मार्किंग करायचं आहे. तर ही बघा, ही आपल्या शोल्डर टू ॲपेक्स आणि ॲपेक्स टू ॲपेक्स हे असं एक पॉईंट भेटेल आपल्याला. तो किती आहे आपला, हा आपला 4 इंच आहे. तर इथे खालच्या साईडला अर्धा इंच कमी 3.5च्या इथे मार्किंग करायचं आहे. ती क्रॉस लाईन आखायची आहे. याच्यानंतर वेस्ट डॉट घ्यायचा आहे. तो किती घ्यायचा आहे, इथे मी जे दाखवलं आहे त्यानुसार घ्यायचं आहे, तुमच्या साईजनुसार. इथे 3 इंच येतं माझं, म्हणून मी 3च्या इथे मार्किंग करत आहे. आणि अशी ही क्रॉस लाईन आखून घ्यायचं आहे. आणि आपल्याला कमरेचं जेवढा चौथा भाग आहे त्याचं मार्किंग करायचं आहे. तर हे किती येतं माझं बघा 3.5 इंच येतं. हे 3.5 घ्यायचे आणि हे मधला डॉट सोडून द्यायचा आहे. ते 3.5 इथे ठेवायचं. आणि 9 येतो माझ्या इथे चौथा भाग, 36चा चौथा भाग 9 येतो. तर इथे 9च्या इथे मार्किंग करायचं आहे. आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. आणि हे जे मार्किंग केलेले पॉईंट आहेत ते दोन्हीही आपल्याला स्ट्रेट लाईनमध्ये जोडून घ्यायचे आहेत. आता आपल्याला आर्महोलच्या इथे डॉट द्यायचा आहे. तर किती द्यायचा हे साईजनुसार मी इथे तुम्हाला दाखवला आहे चार्ट छोटासा, तो बघा एकदा. आणि तुमचा ज्या साईज आहे त्याप्रमाणे आपल्याला तो डॉट घ्यायचा आहे. तर इथे माझं 40 छातीचा ब्लाऊज आहे. तर इथे बघा 36 ते 45 1.5 इंच घेतलेला आहे. तर जी आपली चेस्टची लाईन आहे तिथे 1.5 जिथे येतं तिथे मार्क असं ठेवायचं बरोबर ते. आणि वरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. आता 1.5 इंचाचाच डॉट घ्यायचा आहे. तर 1.5चे आपल्याला असे फोल्ड करायचे, 2 भाग करायचे. आणि ते असे व्यवस्थित जिथे आपण मार्किंग केलेलं तिथे एक या साईडला आणि एक या साईडला घ्यायचं, मार्क करायचं. म्हणजे आपला हा पूर्ण टक्स आहे तो 1.5 इंचाचा तयार होतो. हा असा व्यवस्थित तयार होतो. यासाठी इथे मी सांगितले त्या पद्धतीने टक्स घ्यायचा आहे.
आणि हे दोन्हीही पॉईंट असे जिथे टक्स पॉईंट आपला ॲपेक्स पॉईंट आहे तिथे जोडून घ्यायचं आहे. आणि ही जी आपण दुसरी लाईन आखतो ती थोडीशी पुढे घ्यायची आहे. ती कशासाठी मी सांगते तुम्हाला इथे. तर हे आता आपलं बेसिक ड्राफ्ट झालेला आहे. आता याला आपण प्रिन्स कटचा शेप द्यायचा आहे. तर तो कसा द्यायचा, इथे मी सांगितल्याप्रमाणे बघा तसा द्यायचा आहे. तर हे जे आपण मार्किंग केलेलं तिथून टक्स पॉईंटपर्यंत सेंटर घ्यायचा आहे आणि तो सेंटर या पॉईंटला आपल्याला जोडून घ्यायचा आहे. ही सेकंडवाली लाईन आहे तो, आणि आता जो सेंटर घेतला आहे ते. आता हे जे 2 पॉईंट आहेत त्याचासुद्धा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. बरोबर असं करायचं, मध्ये फोल्ड करायचं, तिथे मार्क करायचं आणि त्याच्या बाहेर आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे. तिथे एक मार्क करून घ्यायचं आहे आणि हे पॉईंट आता आपल्याला जोडून घ्यायचे आहेत, हे तिन्हीही सुद्धा. टक्स पॉईंट अपेक्स पॉईंट होता तो, तिथून हा सेंटर, हे असे सगळे जोडून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला हे इथे थोडासा असा राऊंडमध्ये आकार द्यायचा आहे, म्हणजे जो प्रिन्सेस कटचा शेप असतो आपला तो असा व्यवस्थित दिसेल आपला. हा असा व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे. याच्यानंतर हा जो पॉईंट आपण सेंटरचा घेतला होता इथे, तो पॉईंट इथे जोडून घ्यायचा आहे. हा असा स्ट्रेटमध्ये असा जोडून घ्यायचा आहे, म्हणजे इथे जो आपला कॉर्नर दिसत होता तो दिसणार नाही आणि आपल्याला शिवताना व्यवस्थित कपडा तो ॲडजस्ट होणार आहे. आता ही लाईन किती आहे ती बघून घ्यायची आहे आपल्याला आधी. तर इथे जे आपण सेंटरचं मार्किंग केलेलं सेकंडवालं, तिथून ही मोजून घ्यायची किती आहे ती. इथे माझी 5.5 इंच येत आहे. तर ती अशीच व्यवस्थित तिथेच ठेवायची आणि सेकंड लाईन आपण जी आखली होती ही पुढच्या साईडला, तिथपर्यंत जिथे 5.5 येतं तो पॉईंट असा व्यवस्थित ठेवायचा. 5.5 बाहेरच्या साईडला येतं, तुमचंही असंच येईल. माझं 5.5 तुमचं कमी जास्त होऊ शकतं. तिथे मार्क करायचं आणि ही अशी एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित. ही स्केलने असं व्यवस्थित स्ट्रेट लाईन येईल अशी करून घ्यायची आहे. याच्यानंतर हा डीप नेक आहे, त्यामुळे इथून आपण जो चेस्ट लाईन आहे तिथून अर्धा इंच खालच्या साईडला मार्किंग करायचं आहे. आणि ही जी त्रिकोण स्केल असते तिने हे बरोबर ही जी साईडची लाईन आहे तिथे असं व्यवस्थित ठेवून ही अशी क्रॉसमध्ये थोडी लाईन येते, ती अशी क्रॉसच घ्यायची आहे आपल्याला, सरळ नाही घ्यायची आहे. ही बघा अशी शेवटपर्यंत आपल्याला ही व्यवस्थित घ्यायची आहे. त्या लाईनला ही स्केल अशी व्यवस्थित ठेवून अशी क्रॉस लाईन घ्यायची आहे आणि आपल्याला हा आर्महोलचा पुन्हा एकदा शेप देऊन घ्यायचा आहे. आता हे मी असं का केलं हे बघायचं आहे तुम्हाला. तर हे बघा इथे दाखवते मी. ज्यावेळेला तुम्ही जर सरळच लाईन घेतली, ते जसं केलं तर आपल्याला इथे कपडा असा कमी पडतो आणि आर्महोलमध्ये ब्लाऊज खेचल्यासारखा होतो. तर आता हे रेड पेनाने जे मी मार्किंग करत आहे ते आपलं फायनल कटिंगचं मार्किंग आहे. हे असा गोल हा शेप देत आहे मी. हा बघा, हे आपलं फायनल कटिंगचं मार्किंग आहे. हे जेव्हा आपण कटिंग करणार त्यावेळेला हे बघा हे फोल्ड करून दाखवते तुम्हाला. आकार हा बघा व्यवस्थित कसा येतो तो. हे जी इथे ही लाईन आहे ती अशी फोल्ड करून त्या दुसऱ्या लाईनवर ठेवायची. ही अशी फोल्ड करायची आपल्याला आणि ही अशी दुसऱ्या लाईनवर ठेवल्यावर हा बघा आर्महोलचा शेप आपला व्यवस्थित आलेला आहे. हा जो नवीन केला तो, आणि तो पहिला होता तो बघा थोडा आतल्या बाजूला आलेला आहे. हा बघा थोडा आतल्या बाजूला आलेला आहे. या पहिल्या शेपनुसार आपण जर कटिंग केलं असतं तर हा आपला इथे कपडा कमी पडला असता आणि पूर्ण प्रिन्स कटचा शेप आपला बिघडला असता. त्यामुळे इथे मी जसं दाखवलं आहे त्याप्रमाणे प्रिन्स कटचा शेप द्यायचा आहे.
आता हे वरच्या बाजूचं मार्किंग झालेलं आहे. आता हे खालच्या बाजूचं सुद्धा आपल्याला व्यवस्थित गोलमध्ये मार्किंग करायचं आहे. तर इथून हे किती आहे ते बघायचं, त्याचा सेंटर घ्यायचा आहे, तिथे मार्क करायचं आहे. पुन्हा त्या मार्किंगपासून इथपर्यंत सेंटर घ्यायचं आहे, तिथे एक मार्क करून घ्यायचा आहे. पुन्हा हे जो सेंटर होता त्याच्यापासून वेस्ट लाईनपर्यंत अंतर आहे त्याचा सेंटर घ्यायचा आहे, तिथे एक मार्किंग. असे आपल्याला 3 मार्किंग भेटतील हे. तर इथून आता आपल्याला गोल शेप द्यायचा आहे, तो एकदम सोप्या पद्धतीत कसा द्यायचा बघा. आता हे फर्स्टवालं मार्किंग आहे, तिथून अर्धा इंच बाहेरच्या साईडला मार्क करायचं आहे. हे सेकंडवाला आहे, तिथे पाव इंच बाहेरच्या साईडला घ्यायचं आहे. आणि हे पॉईंट आता आपल्याला जोडायचे आहेत. हे इथून इथपर्यंत स्ट्रेट लाईन, तिथून ही अशी क्रॉस लाईन दोन्ही, आणि पुन्हा तो पॉईंट आपल्याला इथे जोडायचा आहे. हा एकदम सोप्या पद्धतीत प्रिन्स कटचा आकार झालेला आहे. आता हा कोना नको आहे आपल्याला, तर तिथे असं गोल राऊंड द्यायचा आहे आपल्याला. हा बघा, हा साईडचा पार्ट बरोबर बघा तुम्हाला दिसत असेल गोलमध्ये. हा साईडचा पार्ट आपला तयार झालेला आहे. आता इथे व्यवस्थित गोल शेप द्यायचा आहे असा. हा पूर्ण साईडचा एकदम परफेक्ट गोलमध्ये आपला प्रिन्स कटचा शेप आलेला आहे. तर या पॉईंटपासून ही कसं आपलं थोडंसं एक्स्ट्रा आलं असं होतं, तसंच या साईडला सुद्धा थोडंसं कमी किंवा जास्त होऊ शकतं, ते चेक करायचं. कधी ह्या बाजूचे मार्किंग असतं ते ह्या साईडला आपल्याला बरोबर यायला पाहिजे असं घ्यायचं आहे. तर इथून हे किती आहे ते बघायचं. इथे माझं 4.5 येते इंच, 4.5 इंच येत आहे. ते इथे इथपर्यंत असं गोलमध्ये जिथे 4.5 येईल तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे एक मार्क करायचा आहे. इथून 1 इंच वरती जायचं आहे. हे 1 इंच सगळ्या मापासाठी जायचं आहे. आणि हे दोन्हीही पॉईंट आपल्याला असे जिथे क्रॉसमध्ये जोडत आहेत तशीच लाईन आखून घ्यायची आहे. आणि इथून अर्धा इंच वरती घ्यायचा आहे. आणि हा जो पॉईंट आहे तो आणि हा जोडून घ्यायचा आहे आपल्याला. आता हे फ्रंटचं संपूर्ण मार्किंग आपलं झालेलं आहे. तर ही जी मी रेड लाईननी आखत आहे ती आपली फायनल कटिंगच्या लाईन आहेत. तिथूनच आपल्याला कटिंग करायचं आहे. हे इथून हा आर्महोलचा शेप हा आहे तो. इथून आपण थोडंसं खालच्या साईडला घेतलं होतं, तो पॉईंट घ्यायचा आहे हा असा. हे असं थोडंसं राऊंडमध्ये घ्यायचं आहे. हा गळ्याचा शेप. ही जी रेड लाईन आहे ती आपली फायनल कटिंगची लाईन आहे. नंतर ही शिलाई मार्जिन आपण 2 इंच ठेवलं होतं तीही बाहेरची लाईन आपल्याला कटिंग करायची आहे. आता ज्या वेळेला आपण कपड्यावरती कटिंग करू त्यावेळेला आपल्याला ही इथे जॉईंट होणार ना, ते इथे अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला. हा वरचा भाग आपला संपूर्ण कटिंगमध्ये जाणार आहे. हे या पद्धतीने जर तुम्ही ड्राफ्टिंग केलं आणि ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग केलं तर एकदम परफेक्टमध्ये बसणार आहे तो ब्लाऊज. आता हे आपण कटिंग करून घेऊया. इथे उंची बघा आता बरोबर आले का ती एकदा चेक करून बघायची. 15.5 हवी होती ना मला, इथे बघा 16.5 पर्यंत येत आहे. तर वरती अर्धा इंच आणि खालती अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आणि आपली 15.5 इंच फ्रंटची उंची तयार होईल. आता हे संपूर्ण आपल्याला जे मार्किंग केलेलं आहे कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित. इथे मी दाखवते त्याप्रमाणे कटिंग करायचं आहे. हे असं बघा मी बाहेरच्या साईडला कटिंग करते तसं बघायचं. एकदा चेक करायचं हे दोन्हीही पॉईंट आपल्याला हे व्यवस्थित येत आहेत का, म्हणजे हा गोल आर्महोलचा शेप येतो आहे का, आणि मग कटिंग करायचं आहे. इथून हे असं कटिंग करताना व्यवस्थित कटिंग करायचं आहे. हा आपला साईडचा पार्ट तयार आहे. हे ड्राफ्टिंग करताना काहीही घाई करू नका, सावकाश व्हिडिओ बघा. जर समजत नसेल एकदा दोनदा रिपीट बघा आणि नंतर कटिंग कपड्यावरती कटिंग करून ब्लाऊज स्टिच करा. आता हा टक्स तर आपला जाणारच आहे, त्याचा काही उपयोग नाही आहे, तो कटिंगमध्ये जाणार आहे. हा आर्महोलचा शेप, हे इथे शोल्डरचं आणि हे गळ्याचं. एकदा दोन्हीही पार्ट चेक करून बघायचे बरोबर येतात का. ही आपली
स्टिचिंगचीच लाईन असणार आहे, त्यामुळे व्यवस्थित आहे का चेक करून बघायचं. बरोबर असेल तर कपड्यावर ठेवून कटिंग करू शकता. इथे हे ॲपेक्स पॉईंट होता आपला टक्स पॉईंट, तिथे मार्किंग करून घ्यायचं. जर आपल्या कप्स लावायचे असतील तर तो पॉईंट आपल्याला व्यवस्थित घेऊन कप्स जॉईन करता येते. इथे कपड्यावर कटिंग करताना अर्धा इंच या साईडला एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि या साईडला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. हे आपलं आता दोन्हीही पार्ट व्यवस्थित झालेले आहेत कटिंग. आता आपल्याला बॅकचं कटिंग करायचं आहे. तर हा साईडचा पार्ट आता आपल्याला बॅकच्या साईडला ठेवायचा आहे आणि मग कटिंग करायचं आहे. तर हा बॅकचा पार्ट घ्यायचा, व्यवस्थित ठेवायचा आहे आणि हा साईडचा पार्टसुद्धा घ्यायचा आहे. आता आपल्याला प्रिन्स कटचा साईडचा पार्ट घ्यायचा आहे. तर ही जी आपली शिलाईची आपण लाईन आखली होती, ही आतल्या साईडची, तिथे असं हे फोल्ड करा व्यवस्थित. तिथे मी एक असं लाईन आखून घेत आहे, म्हणजे ती लाईन आपल्याला या बॅकच्या लाईनला व्यवस्थित जॉईन करून नंतरनं आपल्याला बॅक कटिंग करायचं आहे. ही बघा, ही लाईन आपली आहे. हा डीप नेक आहे, त्यामुळे आपल्याला इथे कट टू कट ठेवायचं आहे. ज्यावेळेला पॅक नेक असतो त्यावेळेला आपल्याला अर्धा इंच खालच्या साईडला जायचं आहे. पण हा डीप नेक आहे, तर हा पॉईंट आणि हा पॉईंट व्यवस्थित कट टू कट ठेवायचा आहे. इथे ही जी शिलाईची आपण लाईन आखली होती ती आणि ही लाईन व्यवस्थित जॉईन करायची आणि जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. तुमचं थोडं खालच्या साईडला येऊ शकतं, वरच्या साईडला येऊ शकतं, ते तुमच्या उंचीनुसार ॲडजस्ट होत असतं. तर इथे बघा, ही दोन्हीही लाईन बरोबर क्रॉसमध्ये जशा आहेत तशा जॉईन करायच्या आणि मग हे मार्किंग करायचं आहे. आता हे मार्किंग किती आहे ते व्यवस्थित, हे बॅकचा असा आर्महोल झालेला आहे आपला, हे किती अंतर आहे ते बघून घ्यायचं. हे इथलं जे अंतर आहे ते थोडंसं पाव इंच, अर्धा इंच, तुमचं 1 इंच असं येऊ शकतं. तर इथे माझं पाव इंच येत आहे. तर इथे पाव इंच आलेलं आहे ना, तर आपल्याला जे गळ्याची बाजू असते त्या साईडला पाव इंच आणखीन एक्स्ट्रा घ्यायचं आहे. इथे पाव आलं तर या साईडला अर्धा घ्यायचा आहे. इथे अर्धा इंच आलं तर या साईडला 1.25 इंच घ्यायचं आहे. तर इथे बघा, इथे पाव इंच येत आहे, तर मी आणखीन पाव इंच घेऊन अर्धा इंचाचे इथे एक मार्क करत आहे. इथे तुमचं जितकं येईल त्याच्यामध्ये पाव इंच ॲड करून या साईडला मार्किंग करायचं आहे आणि ही अशी स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे आणि ही अशी इथे क्रॉसमध्ये घ्यायची आहे आणि ती एका बाजूला आपल्याला जॉईन होणार, तिथे असा कर्व द्यायचा आहे व्यवस्थित. हा बॅकचा पार्ट आता आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला मी दाखवते. ही फायनल आपली कटिंगची लाईन आहे, ही शोल्डरची. ही आर्महोल आहे आपला. ही साईड फिटिंगची लाईन आहे आणि ही गळ्याचा आकार आहे. हे आपल्याला कटिंग करायचं आहे. इथे आता आपली आपोआप इंची कमी झाली असेल बघा, इथे 14.5 येते, म्हणजे इथे माझी वरती अर्धा इंच, खालच्या साईडला अर्धा इंच जाऊन 13.5 इंच ब्लाऊजची बॅकची उंची व्यवस्थित तयार होणार आहे. मी जसं इथे ड्राफ्टिंग दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही करा आणि मग ब्लाऊज कटिंग करा. आता ही फायनल आपण जी डार्क केलेली लाईन आहे ती कटिंग करून घ्यायची आहेत व्यवस्थित. आता आपले बॅक आणि फ्रंट दोन्हीही तयार आहेत. आता आपण स्लीव्सचं कटिंग कसं करायचं ते बघूया. हे जे बॅकचं टक्स मार्क केलेलं ते आपण ट्रेसिंग व्हीलने ट्रेस करून दुसऱ्या बाजूला सुद्धा मार्क करून घ्यायचं आहे. हे बॅकचं संपूर्ण कटिंग झालेलं आहे. आता आपल्याला हा साईडचे पार्ट आपण फ्रंटचे केले होते त्याचं कटिंग करायचं आहे अस्तरवरती. जिथे पार्ट आपले ते ॲडजस्ट होतात तिथे ठेवायचे आहेत आणि मग कटिंग करायचं आहे. अस्तरची किनारीची बाजू कधी आपल्याला घ्यायची नाही आहे आणि हुक पट्टीसाठी इथे अर्धा इंच सोडायचं आहे, तिथे एक लाईन आखून घ्यायची आहे आणि नंतरनं हा साईडचा पार्ट आहे आपला तो ठेवायचा आहे आणि व्यवस्थित मार्क करून हे असं व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूला. आणि
आणि त्याच्यानंतर ना आपल्याला इकडे अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घ्यायचे आहेत. हे असं व्यवस्थित मार्क करून हा व्यवस्थित आपला जो शेप आहे तो द्यायचा आहे आणि मग तो पार्ट आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. हे अर्धा इंच आपला आहे बाहेरच्या साईडला हुक आहे पट्टीसाठी, ते सुद्धा घ्यायचं आहे आपल्याला. आणि ज्या मार्किंग केलेल्या लाईन्स आहेत त्या व्यवस्थित कटिंग करून घ्यायच्या आहेत. ज्या वेळेला आपण अस्तरचं कटिंग करतो त्यावेळेला किनारीची साईड घ्यायची नाही, तर शिवताना तिथे आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येत नाही, ती कटिंग करून टाकायची असते. हा साईडचा एक पार्ट झाला आहे आपला. इथे असं मार्किंग करायचे, म्हणजे ज्या वेळेला आपण मेन कपड्यावर ठेवतो त्यावेळेला दोन्हीही बरोबर व्यवस्थित येतात. कप्स लावायचे असतील तर आपल्याला हा पॉईंट एक मार्क करून घ्यायचा आहे, ॲपेक्स पॉईंट, म्हणजे ज्या वेळेला कप्स लावू त्यावेळेला ते त्याच तिथे बरोबर लावता येतात. हा पार्टसुद्धा आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे, मार्किंग करायचं आहे आणि आतल्या साईडला अर्धा इंच शिलाई सोडायची आहे. हे इथे आपल्याला शिलाईसाठी अर्धा इंच असे छोटे छोटे मार्क करून घ्यायचे आहेत आणि मग तो व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे. हा पार्ट पण आपला मार्किंग करून तयार आहे. हा आता आपण कटिंग करून घेऊया. तुम्ही पहिल्यांदाच जर व्हिडिओ बघत असाल, चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. आपला बॅक आणि फ्रंट दोन्हीही कटिंग करून झालेले आहेत. आता आपल्याला स्लीव्ज कटिंग करायचे आहेत. याच्यासाठी असा डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे मी, खाली स्ट्रेट लाईन आखून घेतलेली आहे आणि जितकी स्लीवची उंची आहे त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मार्क करून एक सरळ लाईन आखून घेतलेली आहे. आणि हे जे माझ्याकडे पॅटर्न आहे स्लीवचा तोच मी ठेवते प्रत्येक वेळेला आणि कटिंग करते. तर हे असं मार्क करायचं आधी बॅक साईडचं. ही साईडची लाईन नाही मार्क करायची आपल्याला, ती मी चुकून केली. ही अशी आधी बॅकची मार्किंग करायचं, ती बाही ओपन करायची आणि नंतर पुन्हा ही अशी व्यवस्थित ठेवून फ्रंटचं सुद्धा आर्महोलचं मार्किंग करायचं आहे. ही अशी व्यवस्थित ठेवायची आहे आणि ही अशी फ्रंटची सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे. हे झाल्यानंतर आपल्याला बॅकचा पार्ट घ्यायचा आहे. ह्या बॅकच्या पार्टला आपली वरती अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार ना, ते सोडायचं आणि हे असं व्यवस्थित ठेवायचं. हे इथे बाहेरच्या साईडला अर्धा इंच सोडायचं आणि हे जिथे सर्कल येतो राऊंड शेप आर्महोलचा तिथे असं हे गोल फिरवत व्यवस्थित जिथे लास्ट येतं तिथे मार्क करायचं आहे. ही अशी बाही कटिंग केल्यामुळे एकदम परफेक्ट बाही बसते. हे बघा, ही असं व्यवस्थित चेक करून मग तिथे मार्किंग करायचं आहे. आणि फ्रंटचं सुद्धा तसंच करायचं आहे. फ्रंटला सुद्धा वरती अर्धा इंच सोडायचं आहे आपल्याला आणि इथे सुद्धा खालच्या बाजूला अर्धा इंच हे आपलं सोडून द्यायचं आहे, तिथे आपल्याला ती शिलाईमध्ये जाणार आहे. हे असं व्यवस्थित सोडायचं आहे. इथे अर्धा इंचावरती एक मार्क करायचं, ते सोडून द्यायचं. इथे पण सेम अर्धा इंच ते सोडून द्यायचं कारण ते आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. आणि व्यवस्थित जसं राऊंड आहे तिथे व्यवस्थित मार्क करायचं. हे व्यवस्थित मार्किंग करून झाल्यानंतर हे जो आपलं अंतर राहतं हे त्याचा सेंटर घ्यायचा आहे. ती आपली फायनल लाईन आहे. एवढे 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी आतल्या साईडला घ्यायचं आहे. इथून स्लीवचा जितका घेर आहे तितका घ्यायचा आहे आणि हे
व्यवस्थित जॉईन करून व्यवस्थित शेप देऊन ही बाही आपली कटिंग करायची आहे। अगदी 2 मिनिटात आपली ही बाही कटिंग होते याप्रमाणे केली की। अगोदर बॅकचा आर्महोल कटिंग करायचा आहे आणि नंतर ते ओपन करायची पूर्ण स्लीव्ज आणि फ्रंटचा आर्महोल कट करायचा आहे। आता हे सगळ्या पार्ट्सचं आपलं कटिंग झालेलं आहे। हे आता आपण मेन फॅब्रिकवरती ठेवून एक कटिंग करणार आहोत। जे आपलं मेन फॅब्रिक असतं ते व्यवस्थित इस्त्री करून त्याच्यावरती हे सगळे पार्ट्स जिथे ॲडजस्ट होतात तिथे ठेवायचे आणि थोडंसं एक्स्ट्रा साईडला ठेवायचं आहे आणि कटिंग करायचं आहे। हे सगळे पार्ट जिथे ॲडजस्ट होतात तिथे ठेवायचे आहेत। आपल्याला टाचण्या लावायच्या आहेत म्हणजे कपडा आपला खालीवरती होणार नाही आणि मग कटिंग करायला घ्यायचं आहे। हे प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंगचा पूर्ण डिटेलमध्ये मी व्हिडिओ हा अपलोड केलेला आहे। तुम्ही स्किप न करता जर पूर्ण पाहिलात तर तुम्हाला एकदम परफेक्टमध्ये ब्लाऊज कटिंग करता येणार आहे। आता याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी नेक्स्ट अपलोड करेन। काही तुम्हाला डाऊट्स असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा, मी त्याची तुम्हाला उत्तरं देईन। हे कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू सो मच।